गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज निघाली आहे माझ्या फेवरेट ठिकाणी जे की आहे नर्सरी. तर मी आज तिथे निघाली आहे. मला कारण जर्मनीला नेण्यासाठी आपल्या व्हेजिटेबल्सच्या बिया पाहिजे होत्या. तर पाहते मी तिथे जाऊन भेटतात की नाही. ते ह्या वर्षी जे बिया लावल्या होत्या ते सगळ्या जर्मनीच्या होत्या. ते सगळे मला तेवढं काय आवडत नाही आहे. म्हणजे आपली जे लॉकीची जे बिया आहेत ते अजून माहिती नाही मला कसे लागतील काय नाही. तर मला वाटलं की सगळ्या बिया मी इथून नेते नांदेडवरून. तर पाहू मग आज मला कोणकोणच्या बिया भेटतात. मी तसं तुम्हाला तिथं पोहोचल्यावर दाखवतेच की कोणत्या नर्सरीमध्ये गेले आणि काय काय घेतलं ते. आपल्या याच्या व्हेजिटेबल्सच्या बिया भाजीपाल्याच्या बिया आहेत का? हे कितीला आहे ते ग्लास? आणि ते मोठे 1000चे आहेत. तर मी आली आहे इथे नर्सरीमध्ये. इथे मला बिया काय भेटल्या नाही आहे. त्यांनी म्हणतात की फक्त झाडच आहेत म्हणून. इथे तर रडा नाक्यावर कुठंतरी आहे एक शॉप, तर मला तिथे पाहावं लागेल. मग मी जाता तर तिथे जाईल. इथे खूप मोठं आहे नर्सरी. मी फर्स्ट टाईमच आली आहे इथे. आता नवीन झाली आहे इथे वाटतं. तर पाहते इथे कोणचे कोणचे झाड आहेत. आणि इथे आपल्या केळीचं झाड पण आहे 150 रुपयाला. तर खूपच स्वस्त वाटत आहे पाहायला असं गेलं तर. इथे 150 रुपयाला दिसत नाही वाटतं. केळीचं 150ला आहे. ते इथं गुलाबाचे किती व्हरायटीज आहे त्यांच्याकडे, मस्त आहेत. हा रिबिन आहे इथे. रिबिन सोबत आली आणि इनू घरीच आहे आज. आज इनाला झोपवलं आणि नंतर आले. मग ते काही घेऊ देत नाहीत दोघं सोबत असले की, म्हणून इनाला घरीच ठेवलं आणि रिबिनला घेऊन आले. मग मला जर घ्यायचं जरी नसेल तरी पण मी नर्सरीमध्ये मला यावंच वाटतं. त्याच्यामुळे मग मी आली आहे इथे. किती सुंदर आहे ग. घ्यायचं का आपल्या घरी? हे घेऊत काय? नाही ग, हे वेगळं आहे सोन दीदी आणि ते वेगळं आहे. बघ ना, हे झाड हे आहे आणि हे झाड वेगळं आहे. हे इथलं आहे. हा 80 रुपीजला, 80 रुपयालाच आहे. आणि त्या साईडचे 100चे आहेत वाटतं. तर इथे आम्हाला एरिका पाम पाहायचं होतं. तर ते पाहण्यासाठी आता आम्ही इथे आलोत. बघते यांच्याजवळ कसं आहे, मोठं आहे छोटं आहे. इथे हे आहे का 150चं? हे नाही वाटतं. कोणचं? हा हे. असे मोठेवाले छान वाटतात. जे मोठे आहेत तसे छान वाटतात. हो हो बघितले. हे पण आहे घेतलं. हा हा तेच पाहत होतो. हे एरिका पंप घेतलं आता. मस्त आहे. हे लिव्हिंग रूम मध्ये ठेवण्यासाठी इंडोर आहे. त्याच्यासाठी घेतलं आम्ही. छान आहे की नाही रेविन? हो आहे. ओके. काय? हा
मला मंडल आर्टसाठी डॉटिंग टूल्स घ्यायचे होते, तर मी इथे बीके हॉलच्या बाजूला व्हीनस म्हणून स्टेशनरी शॉप आहे तिथे आली होती. तर इथे सगळं स्टेशनरीज आहे. ते वुडन मध्ये पण आहे, कलरफुल आहेत बघा, टिपके मारतात ना ते. मी थोड्या वेळ झाली घरी आली आहे आणि ह्या गोष्टी घेतल्या. दाखवलो हे वालं मंडल आर्टसाठी जे डॉट्स काढतो ना आपण त्याच्यासाठी हे यूज करतात. याचा ॲड्रेस पण मी दाखवेल तुम्हाला मी कुठून घेतलं. नीनाला ओपन करून द्यायचं. ओके, आपण ओपन करतो की. अजून हे एक टूल आहे जे मंडल आर्टसाठी यूज करतात. मी याचा ॲड्रेस टाकेल हे कुठं भेटतं. आणि हे माझ्या दीदीचे हे बोर्ड्स आहेत जे की असं घ्यायला गेलं तर एक बोर्ड मी आज विचारला तर हा बोर्ड 60 रुपयाला होता. तर असे खूप परवडत नाही, त्याच्यामुळे माझ्या दीदीने असं केलं की MDFचा मोठाच बोर्ड घेतला आणि सुताराकडून त्यांनी कापून घेतले. आणि ती त्याचे क्लासेस घेते त्याच्यामुळे तिला लागतात, त्याच्यामुळे तिने खूप सारे बोर्ड्स करून घेतले आणि खूप कमी भावात करून घेतले. तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कमेंटमध्ये. तर मी तुम्हाला सगळी डिटेल सांगेल कितीला पडले आणि कुठं करून भेटतात, ह्या गोष्टी सगळ्या सांगेल मी. तर असंच आज एवढंच आहे. आणि मी तुम्हाला जर मंडल आर्ट कसं काढायचं आहे काय नाही तुम्हाला जर म्हणजे पाहिजे असेल तर मी ऑनलाईन ती कोणता तरी एक बोर्ड काढेल, तेव्हा मग मी तुम्हाला शेअर, तुम्ही पण ते करू शकता. तर खूप छान वाटते वॉलवर जेव्हा मंडल आर्ट लिप्पन आर्ट जेव्हा लावेल ना तर खूप छान वाटेल. तर मी एका दिवशी नक्की तुम्हाला शेअर करते तिचं म्हणजे व्हिडिओ काढून सगळं शेअर करेल. ती कोणते कोणते टूल्स वापरते, कोणते कोणते कलर्स वापरते. ह्याच्या MDF ह्या बोर्डला MDF बोर्ड म्हणतात. तर ती ह्या बोर्डवर कोणते काढते म्हणजे कोणते टूल्स यूज करते ते मी तुम्हाला सांगेल. तर तसं तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे त्या दिवशी मी काय व्हिडिओ दाखवू शकले नाही आमची वॉल कशी आहे काय कशी आम्ही डेकोरेट केली ते मी आज दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आम्ही त्याला मेकओव्हर केलं. खूप मस्त वाटत आहे. पण याला खूप म्हणजे 6 कोट लावले तेव्हा हे असं छान वाटत आहे. खूप कोट, कारण रेडवर व्हाईट, व्हाईटवर येल्लो, येल्लोवर ग्रे आणि मग त्याला स्ट्रीप लावल्या मग ते काढल्या. त्याच्यामुळे खूप वेळ लागला याला, 2-3 दिवस तरी लागला. तर मस्त वाटत आहे. वेलकम बॅक टू आवर चॅनल. खुशी यांची. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.